नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक राजीव गांधी भवन येथील स्थायी समिती सभागृहात पार पडली। निवडणूक प्रक्रियेस सकाळी 11 वाजता पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरुवात केली। सभापती पदासाठी 2 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते। मात्र माघारीच्या मुदतीत उमेदवार मुकेश शहाणे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा पीठासन अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली। नवीन सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार देवयानी फरांदे, म्हाडाचे अध्यक्ष रणजित ठाकरे, भाजपा गटनेते श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते तसेच स्थायी समिती सदस्य आणि नगर सचिव मदन हरिश्चंद्र यांनी मच्छिंद्र सानप यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। नवीन सभापती मच्छिंद्र सानप यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्याने पारदर्शक, जबाबदार व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा संकल्प व्यक्त केला। तसेच येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांनी नमूद केले आहे। माघार घेण्याची वेळ आता संपली असं जाहीर करण्यात येतं। 11:22 माघार घेण्याची वेळ संपली। उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी 15 मिनिटाची वेळ देण्यात आली होती। त्या 15 मिनिटाची वेळमध्ये शहाणे मुकेश दिलीप यांनी आपलं नामनिर्देशन अर्ज माघार घेतलेला आहे। त्या माघारीवर कुठल्याही प्रकारचे ऑब्जेक्शन नसल्यामुळे त्यांची माघारची अर्ज स्वीकारण्यात आलेली आहे। आता एकमेव कॅन्डिडेट आपल्याकडे आहे, त्यांच्या उमेदवारी अर्ज आपले जो 2007चे नियम 6(1) अंतर्गत उमेदवारी अर्ज माघारीनंतर सभापती स्थायी समिती पदाच्या निवडणुकीसाठी सानप मच्छिंद्र बाळासाहेब या एकमेव उमेदवार शिल्लक राहिलेली त्याला सभापती स्थायी समिती या पदाचे बिनविरोध निवड झालेली असं जाहीर करण्यात येत आहे। लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।